मित्रांनो, राम राम. काही लोकांना देशाने एवढं मोठं केलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे, पैसा दिलेला आहे, सगळं काही दिलेलं आहे. देशामध्ये राहून लोकांच्या जनतेचं प्रेम मिळालेलं अफाट. आणि ह्या जनतेच्या प्रेमापोटी भरमसाठ पैसा पण कमावलेला आहे, नावलौकिक कमावलेलं आहे. परंतु त्यांचा रहमानी किडा काय जात नाही मित्रांनो. सगळं काही आलबेल असताना, सगळं काही असताना आणि सर्व काही स्थिर असताना अचानक त्यांना मुस्लिम असण्याचा एक साक्षात्कार होतो. आणि हे काय 14 म्हणजे 10-12 वर्षापासून मुस्लिम लोकांना काम मिळानसं झालेलं आहे. मुस्लिम लोकांची हालापेष्टा होत आहे, त्यांना दाबल्या जात आहेत, त्यांना हे केले जात आहेत, त्यांच्यावर अत्याचार केला जातो, सांस्कृतिक अत्याचार केला जातो, सगळ्या प्रकारचं. म्हणजे हे जे काही सांगण्याचं म्हणजे फार साहित्यिक घ्या, फिल्म इंडस्ट्री लोक घ्या, मोठमोठे पुढारी घ्या किंवा सामान्य व्यक्ती घ्या, त्यांना तो एक हे झालेलं आहे का आपल्यावर काहीतरी अत्याचार होतो आणि इथून मागे जे काही आम्हाला मिळत होतं ते आता मिळत नाही. आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले आहे लोक. आता मी कशा संदर्भात बोलतो तुम्ही कदाचित ओळखला असेल मित्रांनो. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत, निवडणुकीनंतर निकालाच्या रणधुमाळीत किंवा शिंदे साहेबांचे जे काही नगरसेवक निवडून आलेले 29 त्यांना एक हॉटेल डिप्लोमसी चालू झालेली आहे. आणि परत एकदा ते धोका देत आहे काय भाजपाला, जसं उद्धव ठाकरे साहेबांनी 19 साली आपले आमदार हॉटेलमध्ये कैद करून ठेवले. आता शिंदे साहेब पण आपल्या नगरसेवकांना कैद करून ठेवून भाजपाची बार्गेनिंग इन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतात काय, अशा चर्चा सध्या चालू आहे. तरी या सगळ्यांच्या व्यतिरिक्त काल परदेशी झालेली घटना आहे ती. त्या घटनेमुळे सगळा समाज मन किंवा बरेचसे लोक हे झालेले की भारतामध्ये राहून, भारताचं मीठ खाऊन किंवा भारतात प्रसिद्धी मिळवून, भारतात पैसा मिळवून, नावलौकिक मिळून, तरी हे लोक का बरं असे बोलतात, बरोबर नाही का? प्रतिष्ठित लोक आहे, सर्वसामान्य व्यक्ती असते तर त्याच्यावर कोणी रिॲक्ट झाले नसते, कोणी काही झालं नसतं. परंतु प्रतिष्ठित व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं तर त्याची दखल घेतली जाते मित्रांनो. समाजमानामध्ये, बातम्यांमध्ये, पेपरमध्ये त्या बातम्या छापून येत्या आणि त्याच्यावर सामान्य जनता सुद्धा चर्चा करायला लागते. खरंच का असं होऊ राहिलं का मोदी सरकारच्या काळामध्ये, असं चर्चा होत असते मित्रांनो. आता परवाचीच घटना, AR रहमान यांनी BBC ला एक मुलाखत देताना सांगितलं की मला आता काम मिळणं मुश्किल झालेलं आहे. म्हणजे जे काय पहिलं मला काम मिळत होतं आता काम मिळणं मुश्किल झालेलं आहे, माझी परिस्थिती थोडीशी बिकट होत चाललेली आहे. आणि हे सगळं जसं काय म्हणजे हे कधी झालं 2 वर्षापासून, म्हणजे जसं छावा पिक्चर रिलीज झाला, धुरंधर आला किंवा जे काय आता हिंदू जे काय आदर्श नेते होते, आदर्श राजे होते, त्यांच्यावर पिक्चर यायला लागले. एक राष्ट्रीयत्वाचा मुद्दा फिल्म इंडस्ट्रीने उचलून धरला. म्हणजे काय काश्मीर फाईल असेल, केरला फाईल असेल, त्यापासून ही लाट आलेली आहे. आणि त्यामुळं हे जे काही लोक आहे ना मित्रांनो, ते अस्वस्थ झालेले. आणि AR रहमान म्हणतो की माझ्या जातीमुळं मला किंवा माझ्या रिलिजनमुळं मला काम मिळणं मुश्किल झालेलं आहे. आता खरंच असं आहे का मित्रांनो? विचार करा. एक उत्कृष्ट संगीतकार आहे तो, मोठा प्रसिद्धी पावलेला, 2दा माझ्या ऑस्कर पुरस्कार ह्या व्यक्तीला मिळालेला. आणि असा व्यक्ती जर हे अशा गोष्टी रिॲक्ट करत असेल, आणि कसं असतं एखाद्या सेलिब्रिटीने हे मुद्दा हे केला किंवा आम्ही जातीमुळं बाजूला पडतोय, आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला कामधंदा मिळत नाही, तर राजकीय लोक लगेच त्याचा फायदा घेतात. जे काही पुरोगामी लोक आहे किंवा सेक्युलरिझमवाले बुद्धिमंत आहे ते लगेच ते उचलून धरतात. खरंच मोदी सरकार आल्यापासून ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहे भारतामध्ये. इथून मागे होत नव्हतं. आपल्याला आठवत असं आमिर खानची बायको की भारतात राहणं आता कठीण झालेलं आहे असं वाटतं. अजून काही त्यांनी भारत सोडलेला नाही. म्हणजे त्याला 9-10 वर्ष होऊन 8-9 वर्ष होऊन गेलं असेल ते वक्तव्याला. अनेक लोकांनी, आता बरेच जण त्यांचं जरा चलबिचल झालेली. परंतु मित्रांनो, एखादी व्यक्ती प्रसिद्ध होती किंवा काम न मिळणं हे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर आहे, बरोबर आहे का नाही? आता AR रहमान सारखा उत्कृष्ट संगीतकार, वंदे मातरम गायलेलं आहे का नाही, रोजामधून प्रसिद्ध पावलेला हा व्यक्ती आज अचानक असा काम मिळतो, असा बोलतोय. त्याच्यावर शोभा डे ह्या प्रसिद्ध लेखिका आहे बॉलिवूडमधल्या, मुंबईमध्ये एक प्रसिद्ध वलय असलेला, त्यांनी सुद्धा एक खतरनाक विधान म्हणून त्याची गणना केलेली आहे की असं होऊच शकत नाही. बॉलिवूडमध्ये तरी जाती धर्माला
स्थान नाही बुवा असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि आता कदाचित वारं थोडंसं हिंदुत्वाच्या बाजूनी झुकतंय आणि त्याच्यामुळं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे हिंदुत्वाला म्हणजे हिंदू देवदेवतांना हिंदूंच्या आदर्श स्थानाला एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह देण्याचा बऱ्याच दिवसापासून तो प्रयत्न चालू होता, कोणाला ते म्हणजे सहज स्वीकारित होतं. आता शाहरुखने सुद्धा बऱ्याच वेळा हे केलेलं आहे, आमिर खान, शाहरुख खान, सगळी खान मंडळी ह्या, परंतु त्यांचं वक्तव्य इतकं भयानक आहे की, आणि विचार करा मित्रांनो, त्याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये सोनू निगम नावाचा एक गायक होता, त्यांनी काय ते आज आणून एक वक्तव्य दिलं तर त्याला सगळ्या बॉलिवूडने बायकॉट केलेलं आपण बघितलं असं, ऐका ना, त्यांचे गाणे पण ऐकायला येत नाही. मग ह्या व्यक्तीने काय म्हणायचं? 80% 70-80% हिंदू लोक आहे आणि एका इंडस्ट्रीने त्यांना बहिष्कृत केलेलं आहे. त्याच्यावर अनेक प्रकारची, सोनू निगमवर अनेक प्रकारची टीका झालेली आपण बघितलं असतं. परंतु AR रहमानचं वक्तव्य लगेच काँग्रेसच्या लोकांनी उचलून धरलेलं आपण बघितलं असतं की खरंच मोदी सरकारच्या काळामध्ये एक जातीय तेढ निर्माण झालेला आहे. मित्रांनो, वंदे मात्र एखादा व्यक्ती समजा आता AR रहमानचे गाणे ते ऐकताना त्याचा जात कोणी विचार करतं का? इतके उत्कृष्ट गीत त्यांनी म्हटलेले आहे, गायलेले आहे, संगीत दिलेलं आहे, त्याला उत्कृष्ट त्याची रचना केलेली आहे. अशा व्यक्ती जर असं बोलत असेल, आता एक सामान्य व्यक्तीने एखादं गाणं ऐकलं किंवा वंदे मातरम म्हणताना तो मुस्लिमांनी ते कंपोज केलेलं आहे असं म्हणून का कोणी? बरोबर आहे की नाही? त्याच्या गाण्याची सगळी वाहवा करतात. परंतु ह्या लोकांना एक रहमानी किडा चावलेला आहे मित्रांनो. मोदी सरकारला किंवा भारताला एक बदनाम करण्याची एक त्यांची वृत्ती राहून राहून डोकावती ह्या लोकांमध्ये. बरोबर आहे का नाही? म्हणजे सुशांत सिंग सारखा एक उत्कृष्ट होतकुरू कलाकार यांच्या राजकारणापायी बॉलिवूडच्या याच्यामध्ये बळी गेलेला आपण बघितलं असेल. त्याचं काय झालं काय नाही सगळ्या गोष्टी झाल्या. तिथून पुढं बरेचसे बॉलिवूडमध्ये दोन लाट आहे बुवा, हिंदुत्ववाली म्हणजे हिंदू लोकांना तिचं स्थान नाही असं त्यावेळेस चर्चा होती. आणि आता हे AR रहमान साहेब सारखे सांगतात की मी मुस्लिम असल्यामुळं मला काम मिळत नाही. मित्रांनो, त्या व्यक्तीची वार्षिक उत्पन्न 1700 कोटी रुपये. तो सामान्य व्यक्ती आहे का? बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात विशेष म्हणजे मित्रांनो, हा व्यक्ती कन्व्हर्टर मुस्लिम आहे. अगोदर त्याचे आईवडील हिंदूच होते, रोजानंतर त्यांनी म्हणत्या इस्लाम धर्म स्वीकारला. ठीक आहे, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. परंतु म्हणतात ना की जो नवा नवा मुस्लिम झालेला व्यक्ती तो जोरात बांग देतो, अशी पद्धत झालेली आहे. जो काय म्हणजे अनेक लोकांनी त्यांचं वक्तव्य उचलून धरलं आणि मोदी सरकारवर किंवा सध्याच्या परिस्थितीवर टीकेची झोड उठवण्यास हे केलं. आणि ही व्यक्ती मोठा असल्यामुळं, प्रसिद्ध असल्यामुळं जागतिक लेवलवर त्या वक्तव्याची दखल घेतली जाते मित्रांनो. आणि एकच आत्ता तर सध्या भारतात म्हणजे विरोधी पक्षापासून राहुल गांधी तर परदेशात जाऊन सांगतातच की भारतामध्ये जातीय तेढ निर्माण झालेले आहे, समाज मन ढवळून निघत आहे, मुस्लिम सुरक्षित नाही आहे भारतामध्ये वगैरे वगैरे. ते वक्तव्य तर अनेक लोक सांगतात. त्यात अशा प्रसिद्ध व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं की त्याला पूर्ण जगभर प्रसिद्धी मिळते. आणि भारताच्या विरुद्ध असणारे जे काही जागतिक लेवलवरच्या संघटना म्हणा किंवा व्यक्ती म्हणा किंवा वेगवेगळे मीडिया हाऊस म्हणा, मग ह्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. बरोबर आहे का नाही? आणि त्या एक भारताविरुद्ध एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम जागतिक पातळीवर सुरू होतं मित्रांनो. म्हणून अशा प्रसिद्ध व्यक्तीने आपण बोलावं. आता कालच ऐकलं त्यांचं की त्यांनी त्या वक्तव्य घुमजाम केलेलं आहे. परंतु एकदा तुम्ही बोलल्यावर त्याचा इम्पॅक्ट होत आहे ना, बरोबर आहे का नाही? अनेक लोकांनी तो व्हिडिओ बघितला, अनेक चर्चा झाल्या, बऱ्याचशा जागतिक पातळीवर चर्चा झाल्या त्या वक्तव्याची. भारतामध्ये मुस्लिमांना एक दुय्यम दर्जाचं नागरिकत्व दिलं जातच आहे, परंतु आता त्यांची धंदेपाणी किंवा त्यांचा व्यवसाय सुद्धा बंद पाडण्याची तयारी मोदी सरकार करताय काय, असं एक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम हे सगळे करतायत मित्रांनो. आणि त्याला खतपाणी असे हे रहमानी लोक करतात. म्हणजे कन्व्हर्टर झालेला माणूस तो असं बोलतोय. आता कसं असतं, स्टेप असतात काळाच्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे तर आपल्या बॉलिवूडची जर घेतली स्थिती, दिलीप कुमारनी नाव बदलून हिंदू नाव घेतलेलं आहे मुस्लिम असून. अनेक लोकांनी घेतलेलं आहे, आपलं स्वतःचं धर्म बदलून हिंदू धर्माचं नाव प्रस्थापित केलेलं आहे, तरी लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे कलाकार म्हणा किंवा कोणते व्यक्ती म्हणा, प्रसिद्ध व्यक्ती, संगीतकार, कलाकार, नाटककार, लेखक,
यांची जात कधी पाहिली जात नाही मित्रांनो, परंतु ते आपल्यावर वक्तव्यातून जात दाखवल्या जातात. ए आर रहमान खरं म्हणजे तामिळमधला बरं का, असं म्हणतात की त्यांना आता तिथं राजकारणात उडी घ्यायची म्हणून पण त्यांनी ते वक्तव्य दिलं. अनेक त्याच्यावर कंट्रोवर्सी निर्माण झाली, परंतु एक जातीय तेढ निर्माण करण्याचं काम ह्या रहमान साहेबांनी केलं असं मला वाटतं मित्रांनो. आणि आपल्याकडच्या पुरोगामी लोकांना तो हवाच. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने असं काही वक्तव्य केलं की ते उचलून धरतं. आपल्याला माहीत असं मागं 14 नंतरच्या काळामध्ये ते पुरस्कार वापसीची गँग सक्रिय झाली होती. आता ते पुरस्कार परत दिले, पण त्यांची रक्कम दिली की नाही काय माहीत नाही. ते गुलदस्त्यात आता कुठं जाऊन बसले कळत नाही. वकिलांनी मोदींविरुद्ध हे केलं होतं, 5 वकिलांनी, आपल्याला आठवत असेल ते मागच्या गोष्टी. म्हणजे एक एक कशा प्रकारे मतदानामध्ये तर आपण हरू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदी सरकारला किंवा भाजपाला. तर मग त्यांच्या विरुद्ध असं खोटं नॅरेटिव्ह उभं करायचं, बरोबर आहे की नाही. आज जरी आजच्या स्थितीमध्ये तर बॉलिवूडमध्ये पूर्णतः मुस्लिम लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी तिथं, बरोबर आहे की नाही. आणि पैसाच कमवायचा असेल तर फक्त गाणंच आहे असं काही नाही, तुम्ही काही करू शकता. तर ते फराह खानचं उदाहरण दिलं एका यांनी व्हिडिओ ऐकत असताना, तर त्यांना सुद्धा काम मिळणं मुश्किल झालं. पण त्यांनी आता यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगितली त्यांनी की यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे ते कमावत आहेत म्हणे सध्या. म्हणजे आपल्याकडे जर कर्तृत्व असेल तर आपण कोणत्याही मार्गाने आपण जीवन स्थिर करू शकतो. तर ना की आपली जात पाहून किंवा आपला धर्म पाहून किंवा आपलं बिहेवियर पाहून त्याच्यावर होतं. आता तो व्यक्ती कसा आहे आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपलं काही संपर्क नाही, मोठे लोक येते, परंतु अशा वक्तव्यातून समाज मन ढवळून निघतं आणि विरोधी पार्टी म्हणा किंवा पूर्ण जागतिक लेवलवर ह्या अशा वक्तव्याची दखल घेतली जाते आणि भारताला कुठेतरी नाव ठेवण्याचं काम केलं जातं. आता ह्या वक्तव्यावरून पूर्ण जगभर भारतात एक गोष्ट हे होईल का खरंच बाबा ह्या लोकांचं म्हणजे मुस्लिम धर्माला दुय्यम समजलं जातं, असं एक नॅरेटिव्ह उभं केलं जातं मित्रांनो. त्याला ते खतपाणी मिळतं असं म्हणून ह्या वक्तव्याची दखल घ्यावी लागते अशा वक्तव्यांची, आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अनेक लोकांनी त्याच्यावर टीका पण केलेली आहे, बेईमान माणूस आहे वगैरे वगैरे सगळं. इथं प्रसिद्धी मिळाली, सगळं काही इथं केलं, अनेक पुरस्कार मिळाले. आणि वंदे मातरम म्हणताना आपल्याला कोणत्या व्यक्तीला वाटत नाही की ते गायक मुस्लिमांनी गायलेलं म्हणून. म्हणजे तेवढ्याच तीव्र भावनेने, तेवढ्याच राष्ट्रीयतेच्या भावनेने ते लोक हे सगळं म्हणतात, परंतु यांच्या वक्तव्यातून हे सगळं ते परत आपली जात उभी करतात, कन्व्हर्टेड असून पण. असं मित्रांनो, अशा वक्तव्याचे सगळ्यांनी निषेध करायला हवा आणि अशांना थारा द्यायला नाही हवा असंच मला वाटतं. आपल्याला काय वाटतं? विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.